जी घटना घडली त्या संदर्भात नितेश राणे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353, 332, 504, 506 सह इतर सेक्शनखाली गुन्हा दाखल झाला होता। त्या संदर्भात कणकवली पोलिसांनी तपास करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि त्या संदर्भातील खटला ह्या न्यायालयात चालला आणि न्यायालयाने आज निकाल देऊन 353, 332 सह 506 आणि इतर सर्व गुन्ह्याखाली नितेश राणे आणि त्यांच्यासोबत जे इतर आरोपी होते यांची सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। परंतु हे करत असताना न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 अन्वये नितेश राणे यांना 1 महिन्याची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड असा दंड ठोठावलेला आहे। 504 म्हणजे एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये इन्सल्ट करून उद्युक्त करणे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करणे अशा सेक्शनखाली त्यांना शिक्षा झालेली आहे आणि ती 1 महिन्याची शिक्षा आहे। परंतु न्यायालयामध्ये आम्ही लगेचच अर्ज केला आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही लवकरच करू।